आज मी इथे तुमच्याबरोबर पोटाचे काही व्यायाम शेअर करणार आहे. एक दोन ताईंचे कमेंट होते म्हणून. तर पाठ अशी टेकवून हे क्रंच करते मी. तुम्ही बघू शकता दोन्ही हात डोक्याला मागे लावून अशा पद्धतीने आपली अपर बॉडी उचलायची आहे, जेणेकरून आपल्या पोटाच्या तिथे क्रंच बसला पाहिजे. तर जे व्यायाम मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओत शेअर केलेले आहे ते पोटावरचे फॅट कमी करण्याचे व्यायाम आहे. परंतु मी तुम्हाला हेच सांगेल, वजन कमी करणं हे फक्त 20% डिपेंड ऑन एक्सरसाइज आणि 80% डिपेंड ऑन युअर डाएट. आता वाढलेलं वजन दिसायला खराब दिसतं हा सेकंडरी पार्ट झाला, परंतु जेव्हा आपलं वजन वाढतं तर ते अनेक आजारांना आमंत्रण देतो. आपण बघतो की इकडे तिकडे लोक आजाराने त्रस्त झालेले आहे आणि शेवटी काय म्हणण्यात येतं की हेल्थ इज वेल्थ. आपलं शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. तर आपल्याला कुठल्याही वयामध्ये कुठलेच आजार लागायला नको, दवाखान्याच्या फेऱ्या मारायला नको, दवाखान्यामध्ये खर्च करायला न लागो, खूप सगळे औषधं घ्यायला न लागो. यासाठी आपण काय केलं पाहिजे तर व्यायाम केले पाहिजे. आणि व्यायाम करण्यासाठी तुम्ही जिममध्येच गेले पाहिजे, मेंबरशिपच घेतली पाहिजे, पैसेच खर्च केले पाहिजे, प्रोटीनच पिलं पाहिजे किंवा वर्कआउटचे शूज असणंच गरजेचं आहे की वर्कआउटचे स्पेशल कपडे असणं गरजेचं आहे, असं कुठलीही गरज नसते. फक्त आपण जर निश्चय केला ना की काही झालं तरी मला माझं वाढलेलं वजन कमी करायचं आहे, तर अशा सिंपल पद्धतीने आपण जिथे राहतो आपल्या घरामध्ये आपण मॅट अंथरून जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा उपयोग करून आपण घरामध्ये अशा पद्धतीचे खूप सगळे व्यायाम आपण करू शकतो. आज मी थोडेच व्यायाम तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे, परंतु असे अनेक व्यायाम आहे जे आपण आपल्या घरबसल्या करून आपली स्वतःची बॉडी आपण फिट ठेवू शकतो. तर जसं मी म्हटलं, वजन नियंत्रणात ठेवणं फक्त 20% एक्सरसाइजवर डिपेंड आहे. आता डाएट म्हणजे नेमकं काय, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. डाएट असं असला पाहिजे की ज्या गोष्टी आपल्याला नेचरने दिलेल्या आहे, म्हणजेच काय, निसर्गाने ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे त्यांचा आपण इनटेक केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, आपण जमिनीमध्ये गहू पेरले तर गहू उगतात, बाजरी पेरली तर बाजरी उगते, तांदूळ पेरले तर तांदूळ उगतात, कुठलं फ्रूट पेरलं तर त्यालासुद्धा कोंब येतील. परंतु त्याच ठिकाणी आपण ब्रेड, पाव, पिझ्झाचा तुकडा असं काही जमिनीत पेरलं तर त्याला काही येईल का? नाही, कारण की ते आपल्याला निसर्गाने दिलेलं नाही. आणि त्या गोष्टी दिसायला ॲट्रॅक्टिव्ह वाटतात, जिभेला पाणी आणणाऱ्या असतात, आपल्याला खायला खूप मजा वाटते, परंतु त्या क्षणिक सुखासाठी आपल्या शरीरावर त्या गोष्टीचा किती वाईट परिणाम होतो याचा आपण विचार करायला हवा. मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगते म्हणजे मी ते खात नाही का? तर हो, मी पण त्या गोष्टी खात आलेली आहे. परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे सध्या तरी मी असं ठरवलेलं आहे की कुठलीच अनहेल्दी गोष्ट खायची नाही. तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेलच की 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी ह्या 1 महिन्यामध्ये मी माझं 4 किलो वजन कमी केलं. एका महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी, एका महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी. ते होतं की नाही तो नंतरचा भाग आहे, परंतु कुठल्याही अनहेल्दी वेने वजन कमी करणं हे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. खूप पटकन कमी झालेलं वजन खूप पटकन वाढू देखील शकतं. हेल्दी वेने वेट लॉस करायचा म्हणजे काय, आपण हेल्दी फूड खायला पाहिजे, भरपूर पाणी प्यायला पाहिजे, योग्य प्रमाणात झोप घ्यायला हवी, आपल्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे, आपण थोडेसे ड्रायफ्रूट खायला पाहिजे, दिवसातनं कुठलं तरी एक फ्रूट आपल्या पोटामध्ये गेलंच पाहिजे. त्याचबरोबर आपण 8 तास तरी एक रात्रीतून झोप ही घेतलीच पाहिजे.
8 ते 10 ग्लास पाणी आपण पिलंच पाहिजे. आणि जसं मी म्हटलं, व्यायाम देखील करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रणामध्ये ठेवून करू, तर नक्कीच आपलं हेल्दी वेने वजन कमी व्हायला मदत होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी ह्या थोड्याशा ज्या काही एक्सरसाइज तुम्हाला दाखवलेल्या आहे, ह्या तुम्ही दिवसातून कुठल्याही वेळेला, सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही करू शकता. फक्त खाल्ल्यानंतर 2 तासानंतर तुम्हाला हे व्यायाम करायचे आहे. या व्यायाम केल्याने नक्कीच तुमच्या पोटावरचे फॅट कमी व्हायला मदत होईल, हा माझा विश्वास. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि फायनली आता मी काल जो लाडू बनवलेला आहे तो लाडू मी खाणार आहे. प्रशांतजींना तो खूप आवडला, ते बोलले की खूपच छान झाले. तर मी आता हा लाडू खाणार आहे. दिवसाची सुरुवात माझी ह्या लाडूने होत आहे. अतिशय छान अशी टेस्ट आहे. आपण त्याच्यामध्ये सगळे हेल्दी गोष्टी वापरल्या आहे. गूळ आणि खजूर आहे, साखरेचा वापर केला नाही आहे. त्याच्यामुळे खूपच हेल्दी असा हा लाडू आहे आणि खायला देखील खूप छान लागतो. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि लाडू इतके टेस्टी होते. ॲक्च्युली मी 1 वर थांबायला पाहिजे होतं, परंतु नाही थांबलं गेलं माझ्याकडून. आणि मी म्हटले ठीक आहे, कधीतरी चालतं आहे आणि त्याच्यात अनहेल्दी असं काही नाही आहे. तर मी लिटरली 2 लाडू खाल्ले बनवलेले. आणि एक किवी होती, ती किवी खाल्ली. एक पेरू खाल्ला. लवकर खाल्लं आज मी, 12 सव्वा 12ला खाल्लं. त्यानंतर आता 2:30 पावणे 3 वाजले. तर छान असं मोठा ग्लासभर ताक बनवलं मी आणि ताक पिलं. आणि व्हिडिओ एडिट करत होते एवढा वेळ. तर आज सकाळी जिममधून येता येता भाजीपाला घेऊन आले. तो भाज्या निवडायचा आहे. पालेभाज्या आपल्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात, परंतु निवडण्याचा जो त्रास आहे तो खूप त्रास वाटतो भाज्या निवडणं म्हणजे. पण चला, प्रशांतजींना कांद्याची पात आवडते म्हणून मी कांद्याची पात घेऊन आले. त्याचबरोबर पालक आणला, केळी आणल्या. ते छान मस्त मोठे मोठे टमॅटो दिसले, मला खूप आवडतो टमॅटो खायला. तर अर्धा किलो टमॅटो आणले, लिंबू आणले आणि प्रशांतजींना भरीत करण्यासाठी 1 वांग देखील आणलं. हे बघा, एवढा मोठा ग्लास भरून मी आत्ता मिक्सरच्या जारमध्ये बनवून पिलं बटरमिल्क. या भाज्या आहे ना, ह्या भाज्या मी निवडून घेते एकदा. इथे तुम्ही बघू शकता, मी चण्यांची भाजी बनवली आहे आणि त्याला मी एकदम छोटं 1 टीस्पून तुपाची फोडणी दिली आहे. आणि कच्चा कांदा, टमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर ग्राइंड करून आणि त्याच्यामध्ये मी रफली चॉप करून पालक देखील टाकलेला आहे. तर ही चण्यांची भाजी मी माझ्यासाठी बनवली आहे. प्लस मी इथे बाजरीची भाकरी बनवली आहे. पण मी बाजरीची भाकरी बनवताना पाण्याचा उपयोग नाही केला, तर पालक ग्राइंड करून घेतली थोडीशी आणि त्याच्याने मी ही भाकरी बनवलेली आहे, जे की खूप हेल्दी आहे. आणि हे आहे माझ्या जेवणाचं ताट. लेमन पिकल, 1 एग, चणा आणि पालकची बाजरीची भाकरी. या जेवायला. तुम्ही बघू शकता, मी खजूर घेतलेले आहे, ज्या की बऱ्यापैकी कडक आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते. पाण्यामध्ये 1 तास ह्या खजूर मी भिजू देणार आहे. इथे खजूर आपल्या भिजलेल्या आहे. 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला. त्यातलं पाणी मी काढून घेते साईडला. ह्या सगळ्या खजूरचं बिया ज्या आहे त्या मी काढलेल्या आहे आणि 2 कप खजूर ही असणार आहे. सीडलेस झाल्या ना आता त्या. तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्यांची एकदम अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे. जसं आपण चिकन वाटतो ना मसाला, तशा पद्धतीने मी ही खजूर दळून घेतलेली आहे. थोडंसं पाण्याचा पण मी वापर केलेला आहे दळण्यासाठी, ग्राइंड करण्यासाठी. 1 कप बदाम, 1 कप काजू, त्यानंतर अर्धा कप मी अक्रोड घेतलेले आहे, पाव कप मी किशमिश घेतलेले आहे, पाव कप मी पांढरे तीळ घेतलेले आहे. इथे मी 2 टेबलस्पून फ्लॅक्स सीड, 2 टेबलस्पून सनफ्लावर सीड, 2 टेबलस्पून पंपकिन सीड आणि 2 टेबलस्पून चिया सीड घेतलेले आहे. हाफ कप मी इथे ओट्स घेतलेले आहे. आता सगळ्यात पहिले मी कढईमध्ये सगळे जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते 1-1 करून मी भाजून घेणार आहे. 2-3 मिनटंच भाजायचे. आता तुम्ही म्हणाल, काल परवाच तर तू हे सगळं वापरून लाडू केलं सोनाली, आता तू काय करते? तर जसं मी म्हटलं, प्रशांतजी जेवणानंतर गोड मागता, परंतु रात्रीच्या जेवणानंतर तो लाडू एवढा हेल्दी खाणं
जरा जास्तच होऊन जाईल, म्हणून मी म्हटलं तो लाडू आपण त्यांना ब्रेकफास्टला जेवू आणि रात्री जेवणानंतर थोडंसं गोड मला त्यांना देता यावं यासाठी मी इथे बनवत आहे प्रोटीन बार. काजूचे मी असे 2-2 पीस करून घेतले, तुम्ही बघू शकता. तर काजू देखील मी 2-3 असे मिनटं भाजून घेणार आहे. जेवढे पदार्थ घेतले ते आता 1 बाय 1 इथे भाजणार आहे, तुम्ही बघालच. तर आपल्या घरामध्ये जी मुलं असतात त्यांना चॉकलेट खाण्याचं खूप वेड असतं. ते सारखं आपल्याकडे चॉकलेट मागत असतात, चॉकलेटला पैसे मागत असतात. चॉकलेट खाणं कुणाचसाठी चांगलं नाही. जर खायचंच झालं तर डार्क चॉकलेट हेल्दी असतं, ते खाऊ शकतो. परंतु आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना बाहेरचं मार्केटमधलं चॉकलेट, बिस्किट असं काही देण्यापेक्षा घरच्या घरी असं आपण हेल्दी प्रोटीन बार, चॉकलेटसारखं असं बनवून जर ठेवलं, कारण की मुलं असं ड्रायफ्रूट खायला नको म्हणतात, कंटाळा करता, नाटक करता. तर अशा पद्धतीने जर त्यांना बनवून दिलं ना, नक्कीच त्यांना ते खायला आवडेल. प्लस त्याचे खूप सगळे हेल्थ बेनिफिट त्यांना होणार आहे. सगळे ड्रायफ्रूट भाजल्यानंतर मी ओट्स देखील भाजून घेतले आणि जी पेस्ट केलेली आहे मी खजूरची, ती आता मी पॅनमध्ये घेतली आणि ही जी पेस्ट आहे तिच्यातलं सगळं पाणी जळेपर्यंत असा घट्ट गोळा झाला पाहिजे खारीकचा, तोपर्यंत आपल्याला खारीक जी आहे ती अशी फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी तेल, तूप असं काहीच टाकलं नाही, डायरेक्ट खजूरची पेस्ट टाकली आणि हे बघा अशा पद्धतीने तिचा कलर चेंज झालेला आहे. बऱ्यापैकी तिच्यातलं पाणी जे आहे ते जळून गेलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी हे सगळे ड्रायफ्रूट आणि ओट्स आणि सीड्स घेतलेले आहे ते सगळे इथे मी ॲड करणार आहे आणि ते ॲड केल्यानंतर सगळं असं व्यवस्थित मस्तपैकी आपल्याला त्याचा काय करायचं आहे, एक गोळा करून घ्यायचा आहे. ते टाकल्यानंतर साधारण 1-2 मिनटंच फक्त मी असं फ्राय करून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी अजून एक वस्तू ॲड करणार आहे, ती म्हणजे हनी. तर माझ्याकडे जे हनी आहे ते मी वापरत आहे. तुम्हाला मी असंच सांगेल, तुम्हाला जर नॅचरल सोर्समधून जर हनी मिळू शकत असेल, ते जे असतं ना मधाचं काय म्हणतात त्याला ते जर मिळत असेल तर ते तुम्ही नक्की वापरू शकता. माझ्याकडे घरात जे होतं ते मी हनी इथे टाकलं आणि छान असं सगळं मिक्स केलं. इथे माझ्याकडे ट्रे आहे केक बनवण्याचा, त्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकून घेतलेला आहे ऑलरेडी आधीच आणि आता याच्यामध्ये हे मिक्सचर जे आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड करते. ते त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याला चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण ट्रेमध्ये व्यवस्थित आणि स्प्रेड केल्यानंतर ते फ्रीजमध्ये 2 ते 3 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काय होईल, ते छान असं सेट होणार आहे. तुम्ही बघितलं आपण याला कुठलीही साखर किंवा तूप असं आपण काहीच वापरलेलं नाही, म्हणून हे खूप हेल्दी ऑप्शन आहे मोठ्यांना काय, लहानांना काय, मुलांना काय खाण्यासाठी. तर मी तुम्हाला असंच सांगेल, मार्केटमधले चॉकलेट्स, बिस्किट मुलांना देण्यापेक्षा अशा पद्धतीच्या हेल्दी गोष्टी तुम्ही मुलांना नक्की बनवून द्या. हे बघा किती छान मस्त ट्रेमध्ये ते सगळं मिक्सचर जे आहे ते मस्त सेट झालेलं आहे. 3-4 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याला मी कट करणार आहे, बारच्या साईजमध्ये त्याला कट करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी एक प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये आता हा ट्रे मी असा काणा करून ते बटर पेपर खूप इझिली रिमूव्ह होऊन जाईल त्याचा आणि आता त्याला मी कट करणार आहे छोट्या छोट्या पीसमध्ये. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली, आवडली का, तर ते मला कमेंट करून सांगा. परंतु हो, मी हे बनवत असताना जी चूक केली ती तुम्हाला मी सांगायलाच पाहिजे. बादाम पण आय थिंक 2-2 तुकडे करून घ्यायला पाहिजे होते आणि खजूर परतवत असताना मी फार घाई केली, तिला अजून जास्त घट्ट होऊ द्यायला हवं होतं, कारण की त्याच्यातला जो स्टिकीनेस आहे तो अजून गेला नाही आहे, पाहिजे तसं ते ड्राय झालं नाही. तर ते माझ्या लक्षात आली माझी चूक. आणि कट करतानाही ते बादाम कुठेतरी मला अडत होते, म्हणून मी तुम्हाला असंच सांगेल की तुम्हीसुद्धा जर हे बनवलं ना प्रोटीन बार, तर तुम्ही बादामचे पण 2-3 तुकडे करून त्याचा जर वापर केला ना तर ते कट करताना प्रॉब्लेम येणार नाही आणि खजूरला पण छान परतवून घ्या, म्हणजे मस्त अशा ड्राय तुमचे मस्त बार तयार होतील. हे सुद्धा छान झाले, थोडेसे स्टिकी झाले पण नॉट बॅड आणि खायला देखील खूप
छान लागले. तर मस्तपैकी आता मी हे सगळे ह्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि मी आणि प्रशांतजी जेवणानंतर एक एक छोटासा पीस घेऊन खाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी तुमच्याबरोबर शेअर केलेले व्यायाम तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्यायाम करा आणि वजन मापात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी देखील करते.